हे बघा, हे सगळं यांचं फायनल प्रोडक्ट आहेत. मग आहेत, हे बघा मग आहेत. दापोली वेगवेगळ्या बाजारपेठेत ते सप्लाय करतात. दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड, महाड इकडे जातो. मला मुंबईतून जातो. हे आपल्या खाणीवर लागतात. घमेलं घेतली. हे बघा, ही घमेलं असली पण घेतली घरी वापरायला. हे बघा, हे घेतले जास्त घमेलं असतात. आता तुम्ही हे होलसेलमध्ये रेट त्यांचा वेगळा असेल ना? हो. घमेलं वगैरे पण ते यांचं सगळं प्रोडक्शन आहे. तुम्ही कुठले इकडचेच का सगळे? कुठलं गाव? नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आहे आणि मी आलो आता घोसाळे गावच्याच बाजूचंच पाचरड गाव. तर इकडचे एक घोसाळकर एक बंधू आहेत, त्यांचा इकडे व्यवसाय आहे विजय प्रोडक्ट्स म्हणून. हां, तर आम्ही खूप वेळेस आमच्या गावाकडे येताना ती फॅक्टरी लागते मध्ये आणि बरेच वर्ष झाली ती चालू होऊन. आणि तिकडे प्लास्टिक मटेरियल, प्लास्टिकचे वेगळे चांगल्या क्वालिटीचे बेरिंग वगैरे निघतात, त्याचं प्रोडक्शन होतं. आणि मंडणगड तालुक्यामध्ये अशा प्रकारचे मोठे व्यवसाय खूप कमीच आहेत आणि असे प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांमध्ये पोचावे, त्यासाठी आज आम्ही आलेलो कवींच्या गावी पालेकोंडला. तर मग त्यानिमित्ताने कवीन म्हटलं आपण चला तिकडे जाता येईल, जाऊन येऊ शकतो, तू एक व्हिडिओ पण करू शकतोस. आमचा काय बेत नव्हता, पण म्हटलं चला. तर आज अचानक प्लॅन ठरलाय, कारण त्याच्या तिथे ओळख आहे म्हणून म्हटलं चला जाऊया. तर आता मी चाललोय विजय प्रोडक्ट्स त्यांच्या फॅक्टरीला भेट देण्यासाठी, कशा प्रकारे तिथे कामकाज चालतं आणि काय. तर चला जाऊया. आता गाडीनेच चाललो आम्ही आणि इथून जवळच आहे. सो मंडणगडमधले आपले जे काही मंडळी असतील त्यांना पण आतमध्ये कसं काम चालतं ते बघायला मिळेल, कारण ती फॅक्टरी सगळ्यांना परिचयाची आहे. गाडी लावल्या मी इकडे आणि इकडे बघा विजय प्रोडक्ट्स म्हणून त्यांचा इकडे फ्लेक्स लागला आहे, साईनबोर्ड. आणि हा आमच्या गावावरून येतो रस्ता. आमच्या गावापासून जास्त काही लांब नाही. आमच्या गावावरून मंडणगडकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच हे डाव्या साईडला विजय प्रोडक्ट्स म्हणून त्यांची फॅक्टरी आहे. ही जस्ट सुरू झाली त्यावेळेस आम्ही बघायचं बाहेर बघतो, पण कधी जाता नव्हतं आला. तर आज बघूया योगायोगाने व्हिडिओ बनते आतमध्ये जाऊन. तर आतमध्ये कशा प्रकारचं काम चालतं काय वगैरे, कारण इकडच्या ह्या फॅक्टरीमुळे भरपूर आजूबाजूच्या गावातल्या महिलांना, पुरुषांना रोजगार मिळाला आहे. कारण गावच्या ठिकाणची माणसं आजकाल शहरात चालत चाललीत. तर अशा प्रकारचे व्यवसाय गावाकडे येणं खूप गरजेचं आहे. हे इकडचेच भूमिपुत्र आहेत, त्यामुळे त्यांनी गावाकडे केलं. त्यांचा ऑलरेडी बिझनेस मुंबईत आहे, पण त्यानंतर त्यांनी म्हटलं की गावाला पण आपलं झालं पाहिजे काहीतरी, त्यासाठी त्यांनी हा इकडे सुरू केला व्यवसाय. तर आतमध्ये जाऊया. हां, इकडे एंट्री केलं त्याचा पूर्ण खूप मोठा स्पेस आहे. आणि इकडे साफसफाई करायला म्हणा किंवा इतर सगळ्या कामांसाठी गावातल्या आजूबाजूच्या गावातल्याच महिला असतात, तर त्यांना रोजगार मिळतो ना त्यानिमित्ताने. चला आलो आतमध्ये. आणि बाहेरून हा एवढा एरिया दिसत नाही, पण आतमध्ये तर खूप मोठा परिसर आहे. तिकडे पण आहे असा पूर्ण खूप मोठा बाउंड्री आहे, कंपाऊंड आहे. बाहेरून दिसायचं, आतमध्ये आम्ही नव्हतो आलो कधी. सगळं रॉ मटेरियल आहे इकडे यांचा आणि मशिनरी आहे तिकडे. थोड्या मोठ्या मशिनरी आहेत सगळ्या. हे बघा, हा सगळ्या मुंबईतनं माल येत असणार आणि केवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरीज बघा. ह्या पूर्ण आतमध्ये अशा मशिनरी आहेत. आतमध्ये किती नवीन नवीन प्रोडक्ट निघतात ते पण बघूया जरा. हे बघा, असे हे पण बनतात. हे बघ ते कॉर्नर ग्लास, कॉर्नर असतात ना ते, हे प्रोडक्ट बनतं इकडे सगळं. हे बनलेले प्रोडक्ट्स आहेत सगळे. हे बघा, हां, हेवी क्वालिटी, चांगली क्वालिटी असते. हे बघ, नात्यामध्ये क्वालिटी असते बघा. आणि त्यांचं ब्रँडिंग पण केलं बघा इकडे. ते सगळे बाथरूमचे असतात ना फिटिंग्स, ते पण बनतात इकडे बघा, हेवी क्वालिटीचे. हां, डायरेक्ट कनेक्शन होते त्याला. अच्छा, स्लायडिंग विंडोमध्ये वापरण्यात येणाऱ्या बेरिंग असतात खालच्या, त्या पण बनतात इकडे. नमस्कार नमस्कार. हे सेटअप बॉक्ससाठी आहे ना? हां, नमस्कार. तर तुम्ही इकडे सगळं तुम्ही करता? गावाला झाले 4-5 दिवस झाले. आम्ही बाहेरून बघायचं, पण आतमध्ये होतो ना कधी. हां, सगळे बरेच एकदम. तर हे काय म्हणतात? बेरिंगच्या खालचे. हां, तर बेरिंगच्या खालचे जे व्हील असतात ना, हे बघा स्लायडिंगचे A1 क्वालिटीचे. आणि त्यात कच्चा माल काय असतो? पावडर असते. आणि हे काय करतात वरती मग? त्याला हे देतो, शेप देतात मध्ये, हे देतात. अच्छा, हा जो टर्निंग देतात ना मध्ये शेप, हां असं असतं पूर्ण. त्याला असं करतात, त्याची ही मशीन आहे. आणि हे नंतर त्याला वरती फिट होणार ना ते
साईडला बॉडी फिट होणार त्याची. ती कुठे बनते? इकडेच बनते, मुंबईला बनते. तर काही माल इकडे बनतो, काही मुंबईत बनतो, त्यांच्या फॅक्टरीतच बनतो आणि मग ते नंतर सप्लाय करतात. अच्छा, इकडे गम लावणार आणि त्यानंतर चिकटवणार कुठे हे? अच्छा, मिररला. याच्यावरती मिरर चिकटतात का? मिररला लावायचे. हे सगळे जेवढे गमेल वगैरे पण ते यांचं सगळं प्रोडक्शन आहे. तिकडून जाऊया. हे बघा असे बनतात इकडे. हां, आणि इकडे ते हे मशनरी सगळे यांच्या. वा, तुम्ही कुठले इकडचेच का सगळे? कुठलं गाव? पाथर्डीचेच. वा, इकडे बघा. हे बघा पॅकिंग मशीन आहे ही. हे बघा यांची पॅकिंग मशीन, याची पिशवीत पॅकिंग होणार. आपले लॉक असतात ना काचेचे, असं दाबून आपण प्रेस करणे उघडतो. अच्छा अच्छा. ते आपण नंतर मग प्रेस करतो, ह्याला मग ही येणार. हे लॉक. अच्छा अच्छा. लॉक येतात ना. हां हां हां. ते स्प्रिंग टाकून मग ते आपण किचन कॅबिनेट बनवताना करतो ते दरवाजाला. तर किचन कॅबिनेटचे दरवाजाचे लॉक असतात ना, ह्याच्यामध्ये अजून स्प्रिंग येणार आणि मटेरियल येणार याच्यामध्ये. ते हे बघा रॉ मटेरियल असं बनतं इकडे. हे बघा कसं बनतंय, दाखवा जरा बनवून. एक टाकले मशीनमध्ये. टाकले, हीट होत असेल ना तो. न बाहेर येतं. अच्छा, हे असं निघतं बाहेर, एकदम गरम गरम आहे. ह्याच्यामध्ये कटिंग करून काय निघणार हे फक्त निघणार ना. आणि हा वेस्टेज आहे सगळं. हा वेस्टेज, हा इथं वेस्टेज टाकलेला आहे. अच्छा, हे वरचे काढणार फक्त. हे बघा, हे ओके पीस. अच्छा, हा कम्प्लीट झालेला. हा कम्प्लीट. हा यातला. हा पकड जरा. हे बघा, हा स्प्रिंग झाला रेडी. आणि हा क्वालिटीवाला आहे ना, एकदम चांगला, चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि स्प्रिंग असतं त्यामध्ये. ते सगळं फायनल प्रोडक्ट बनतं. हे बघा, आता हे कट करणार आता, तिकडे कट करतात. येतच नाही ना. आणि हा असा एक्स्ट्रा वेस्टेज माल असतो. हे बघा, आणि इकडे बनले काय, हेच ते सगळे बनलेले त्याच्यामध्ये माल. स्प्रिंग वगैरे नंतर घालणार. एवढा माल बनतो बघा तिथे. वा, किती बनतो ना, किती क्वांटिटीमध्ये बनतात. गावच्या ठिकाणी पण अशा प्रकारचे व्यवसाय चालतील. फक्त नवनवीन उद्योगधंदे आपल्याकडे आले पाहिजेत. तिकडे पण मस्त आहेत. अच्छा, वेलकम असं लिहून येणार आणि वापरणार. आतमध्ये आहे, डबल आर्टिकल आहे तो. अच्छा, तो हा पीस टाकलेला आहे आतमध्ये अच्छा. आणि डबल त्याच्यावरती मोल्डिंग पण हे वापरतात कुठे? ते वेलकम ते आता पार्टीच्या तिकडेच हे करतात. कुठेतरी त्यांना ऑर्डर आली असेल. ऑर्डर. हे परत ऑर्डर बनते. त्याची मशीन कुठं आहे? ठीक आहे पुढे समोर. आणि हा एक आता छोटा टब बनवलाय विजय. हा, या बालद्या. हे बघा, बालद्या बघा, विजय फॅक्टरीच्या बालद्या. हे सगळे प्रोडक्ट आता यांचेच आहेत. आणि आता सध्या प्रोडक्शन कसे चाललंय, नाहीतर हे सगळे त्यांच्याकडेच बनतात. हे बघा मशनरी, बघा मशनरी. आणि यांचं कॅटलॉग पण आहे ना. हां, कॅटलॉग पण आहे. हे बघा, हे सगळं बनतं. हे सेट आहेत आणि त्यांचं सगळे हे बघा कॅटलॉग आहे. हे सगळे कॅटलॉग हे आहे. सगळं बनतं माल इकडे. बाथरूम बिल्डिंग सगळे बनतात ना. हो, बाथरूम फ्रीजचं सगळं. हे ऑल टोटल आपल्याला भेटणार आहे. टब बनतात आणि सगळा होलसेलमध्ये माल जातो ना एकदम इथून. हे बघा, हे सगळं भेटणार. हे बघा, पूर्ण कॅटलॉग आहे. या सगळ्या मशनरी पूर्ण अख्खा फॅक्टरी बघायसाठी आहे. फॅक्टरी टूर होऊन जाईल आपली. काका नमस्कार, काय बनवता तुम्ही? ते मगाशी बघितले ते. हां हां, तिकडे बघितले ते. आणि हे अलग आहे. अच्छा, हे ते, अरे हे आपले ह्याला लागतात ना, हा कपाडा वगैरे आपण आणतो बघ. काचे बिचेला ना. हा, कपाडा ते शेल्फसाठी, ग्लाससाठी, शेल्फसाठी. हां नमस्कार, ते ते इकडे बनतात. ती गरम आहे त्यामुळे ते कटिंग नाही. एकदम गरम आहे.
बाकीत माल काय करतात? हा परत गरम करून ते हे येणार. पावडर बनवतात. ते तोडतात ना, थंड झालं की तोडायचं. हा थंड झालं की त्याला सुकवणार आणि परत पातळ करणार. हा. मग ते परत मशीनमधनं करणार असं आहे. म्हणजे परत घेतलं हे गरम करून ते बारीक होतं. पावडर होते, पावडर. पावडर होणार. मग या मशीनमधलं ही कशी डायरेक्ट येते मशीनमधलं सप्लाय. इकडे प्रेशर असतो काका ना? हां प्रेशर. प्रेशर किती प्रेशर द्यायचा काय? तो पॅनल आहे हे बघा, स्वस्तिक पासून गणपती, स्टार, ओम वगैरे सगळा. हा किचन साठी बनते का? हा हे लावणार कुठे आहे? हे लावणार आपण ते आपल्या दरवाजाच्या हे side. दरवाजाला स्लायडिंग कुठे पण? जशी ऑर्डर येते ना तशी हा, बनवतो. सातरंगी, गणपती, स्टार वगैरे सगळं बनतं. या साईडला बघताय ना, हे फायनल प्रोडक्ट आहे. आपण शेल्फसाठी वापरतो ना खाली लाकडामध्ये लावायला बघा, इथे स्क्रू मारायचे, याच्यावरती ते आपल्या शेल्फ लागणार, ग्लास लागणार. तर हा फायनल प्रोडक्ट आहे. त्याच्या अगोदर रॉ मटेरियल बघा, हे रॉ मटेरियल आहे. असं रॉ मटेरियल असतो. वेस्टेज जरीला कट करतात नंतर. आता हे काका करत बघा काय ते मगाशी दाखवलं ना काकाने ते. काका तुम्ही पूर्ण मशीन तुम्हीच ऑपरेट करता ना ही? हो आता तुम्हाला ट्रेनिंग पण दिली असणार. हो. तुम्ही पण कुठले पाचळचे? मी पाचोराचे. हा. माझं गाव उमरशेत सालवी. उंबरचे तुम्ही? हो अच्छा अच्छा. मग तिकडे पाचळमध्ये स्थायिक झालात? हो. हां. हे बघा सगळं. हा त्यांच्या इकडे रेट पण लिहिलं आहे. आता हा रेट ठेवायचा असेल बघून घ्या तुम्ही. पण ह्यांचा नंबर, ऑफिसचा नंबर आहे आणि बघा यांचे नंबर आहेत. तर हा पूर्ण त्यांचा असा फ्लेक्स घमेला बनणार, घमेला साईज आहेत, टब बनणार त्यांचे साईज आहेत, मग त्यांचे साईज आहेत. आणि त्यांचं असं पूर्ण ही फॅक्टरी पूर्ण मोठी फॅक्टरी आहे. आणि वरती गोडाऊन जरा माल बघा, वरती फायनल झालं रेडी. आणि इकडे हा यांचा रॉ मटेरियल आहे. पूर्ण फॅक्टरी फिरलो आम्ही. आता वरती जाऊया, त्यांचं फायनल काही प्रोडक्ट रेडी झालेले आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील. चला, त्या सगळ्या डाय आहेत तिकडे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी बघायला मिळतं आहे जे इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि हे यांचं ऑफिस आहे वरती. आणि हे सॅम्पल आहेत सगळे ना. हे बघा बेरिंग, स्लायडिंगचे सगळ्या बेरिंग असतात ना, बघा हे त्यांचे प्रोडक्ट्स इकडे होते. बघा त्यांचे प्रोडक्ट आहेत सगळे. हां, मंडणगड तालुक्यामध्ये अशा प्रकारचं प्रोडक्शन करणारी एक मोठी कंपनी. आणि इकडचे स्थायिक आहेत ते. हे बघा हे पण सगळं बनतं इकडे. टी व्हीचे सगळे हे मटेरियल. हे बघा हे सगळं यांचं फायनल प्रोडक्ट आहेत. मग आहेत, हे बघा मग आहेत. हे मजबूत म्हणजे आपण घरी पण आणलेले आपण घमेले. हे नंतर कटिंग होणार. हे दापोली इकडे बाजारपेठेत ते सप्लाय करतात तिकडे. दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड, महाड इकडे जातो. मला मुंबईतून जातो. हो हे बघा छान टप आहे ते. छान आहे. आणि क्वालिटी छान आहे. हे बघा मजबूत कडक आहे जास्त. हो. कडक पण आहे. हे घमेलं ना, घेतले ना. हे आपल्या खाणीवर लागतात घमेला घेतली. हे बघा हे घमेलं असती पण घेतली घरी, घरी वापरायला. हे बघा छान क्वालिटीचं A1 क्वालिटी आहे एकदम. हे बघा. आणि हे कुठले बांधकामासाठी, रस्त्यावर काम करतो ना आपण, बांधकामासाठी, घरासाठी, बांधकामासाठी, हां प्लास्टरसाठी हे घेतात ना डायरेक्ट. हे बघा. घेतलेच जास्त घमेला असतात. आता तुम्ही हे होलसेलमध्ये रेट त्यांचा वेगळा असेल ना. हो रिटेल वेगळा, होलसेल वेगळा. आणि बादल्या पण बनतात. हे टप आहे तिकडे. मग तर मग हवे तेवढे भर मग आहेत. याच्यामध्ये पण क्वालिटी असते. तर हे प्रोडक्ट त्यांचं हेवीवाला आहे. ब्रँडिंगकडे बघा. आणि हा वरती त्यांचा सगळा माल रेडी झालेला. आणि बहुतेक त्यांचा आता तिकडे माल सगळा सप्लाय एक्स्ट्रा असतो, तो इथे असतो कधी कधी. आणि बघा बाहेरचा खालचा परिसर. मग जास्त आहेत त्यांचे. ते छोटे छोटे पण असे हे आहेत कटवे. कलरफुल आहेत एकदम. मस्त वाटलं. चला वरती यांचं पूर्ण बनलेलं फायनल प्रोडक्ट पण बघितले आणि फॅक्टरी पण बघितली आणि जवळून सगळ्या गोष्टी बघता आल्या. रॉ मटेरियल तुम्हाला कट केलं ते दाखवतो इकडे बघा. वेस्टेज असतं ना ते कट करतात, रियूज होतं ते. हां काका हे वेस्टेज झालेलं कट करतात ना परत. हे वेस्टेज आहे. टाकून पावडर परत तयार. अच्छा हे पावडर असेल. तयार होणार आणि मग हे परत तिकडे जाणार. अच्छा हे परत वापरणार दुसऱ्या प्रोडक्टसाठी. हा ते कसे पण येणार. हां म्हणजे आता हे बनवता येत ना, हा. तर याला ते गरम होऊन हीट होऊन जाते ना. अच्छा हे वेस्टेज असतात, एक्स्ट्रा असतात. वेस्टेज आलेली. हा वेस्टेज आहेत ते. चला आणि इकडून ह्या त्यांच्या डाई आहेत. त्या डाई आहेत.
रॉ मटेरियल हां ना, या डाय आहेत हां इकडे डाय आहेत. त्यामुळे ते मशीनमध्ये फिट करून जशी पाहिजे तशी येतं ते हां. डाई असते. ह्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या डाई आहेत, त्यांच्यावरती लिहिले बघा, त्यांचा कोडिंग केलेली असते. ह्या मेन डाया असतात ह्यांच्यावरती सगळं मशीनचा मेन ते बघत ना, नवीन प्रोडक्ट कसं बनवायचं त्याचं सगळं इकडे असतं. माल सप्लाय होतं इकडून. आणि बाहेर पडलोय, हा पूर्ण बाहेरचा स्पेस असा. आणि कामगारांसाठी पण तिकडे सगळी व्यवस्था केलेली आहे. बाहेरचे सर्व अच्छा, जे बाहेरचे जातात त्यांना इथे सोय केली राहायला. वा, मस्त, खूप मोठी जागा आहे. खूप मोठी जागा आहे. तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आमच्या गावाकडचा मंडणगडमधला विजय प्रोडक्ट्स यांचा हे फॅक्टरी. योगायोगाने कवींच्या इकडून ओळखीमुळे इथे येता आलं आणि छान वाटलं. आणि यांचे मालक आहेत ते पण मुंबईलाच राहायला. ते काका पूर्वी गावी येऊन जाऊन असायचे. वादळामध्ये इकडे नुकसान झालेलं, त्यावेळेस तिथे नुकसान बऱ्यापैकी भरपूर झालेलं, कारण सगळ्यांचंच आमच्या गावाकडे झालेलं. पण त्यानंतर पण त्यांनी उभारी घेऊन बाकी नवीन प्रोडक्ट्स काढायची सुरुवात केली आणि त्यांचं काम काही थांबलं नाही. हा कवीन त्यांची मुलं वगैरे तर सगळं बघतात नाही काकांची. ओके, तर मग ते गावी मुंबईला येऊन असं त्यांचा मुंबईला फॅक्टरी आहे, मालाडमध्ये आहे, मालाडमध्ये फॅक्टरी आहे. तर योगायोगाने कधीतरी त्यांची भेट होईल आणि आम्ही पण भेटू, त्यांना संपर्क होईल. तर खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. आपल्या संपूर्ण चॅनलकडून त्यांना शुभेच्छा. असेच नवनवीन काही ना काही करत राहते. आणि असं मंडणगडमध्ये भरपूर सारे बाकी दानशूर मंडळी त्यांनी पण असा नवीन फॅक्टरी होते, जेणेकरून इकडचा जो नवतरुण आहे तो मंडणगडातच राहील, गावातच राहील, कोकणातच राहील, इथे काम करून किंवा नवीन काहीतरी प्रेरणा मिळेल त्याला आणि नवीन असे बाकी उद्योग सुरू होतील. आता आमच्याकडे अजून एक काजूची फॅक्टरी पण आहे कळकवण्यामध्ये, तिकडे पण त्याचा प्लॅनिंग माझा होता मागे, तो का बेस झाला नाही. पवार आहेत म्हणून ते करतात. तर असे छोटे छोटे व्यवसाय पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आपल्या चॅनल नक्की प्रयत्न करेल. सो तुमचा फक्त सपोर्ट असू द्या, छान प्रतिक्रिया द्या. अजून तुमच्या आजूबाजूच्या गावातले तालुक्यातले काही असे असतील ना व्यवसाय, ते आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवायचा नक्की प्रयत्न करू. कमेंट करून जरूर सांगा कुठे आहेत, काय त्यांचा संपर्क, किंवा आपला जो कोकणातला मुंबईकर म्हणून इंस्टाग्रामला अकाउंट आहे तिकडे तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकतात, जेणेकरून आपला संपर्क होईल. कारण कमेंट्सवरती आपण संपर्क नाही करतात तेवढा, जेवढा आपला इंस्टाग्रामवरती पर्सनली आपण अटॅच होऊ शकतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. सी यू, टेक केअर. थँक्यू सो मच. बाय.